त्या दिवशीच खरी लढाई आजची सुरू झाली। ही निवडणूक सोपी नव्हती। कुठेतरी जायचं म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे MIDC मध्ये कुठेतरी जायचं होतं। तिथे त्या शिक्षकाची काही पोरं होती आणि बळवंतरावचा इंटरव्ह्यू झाला, मग माझा इंटरव्ह्यू सुरू होता आणि कॅमेरामध्ये पाहण्यासाठी खासदार आले, नेते आले, मग काय बळवंतरावचं आम्ही बाजूनच राहिलो। निवडणुकीच्या काळात ते वाटणं सांगत, कारण माणूस पदावर बसले, भारतात नाटक केले, अशा खासदाराला, माजी खासदाराला तुम्ही लोकांना धूळचा, म्हणून आपल्यालाच आनंद नाही झाला। ज्या पद्धतीने हे लोक बोलत होते, ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर जाऊन हे लोक बोलत होते, लढाई आजची सुरू झाली। ही निवडणूक सोपी नव्हती केली तर निश्चितच धनशक्तीचा कुठं प्रभाव पडला असं आपल्याला जाणवेल। पण पुन्हा मी सांगतो की जनशक्तीनं ते हरवून टाकलं। बळवंतरावचं आम्ही बाजूनच राहिलो, सर्वे बळवंतराव सोबत सेल्फी, फोटो, मोठे मोठे खासदार केली तर निश्चितच
धनशक्तीचा कुठं प्रभाव पडला असं आपल्याला जाणवेल. पण पुन्हा मी सांगतो की जनशक्तीनं ते हरवून टाकलं. बात की बचावदार बनवायचा. काल बळवंतराव, परवाच्या दिवशी बळवंतराव माझ्या ऑफिसमध्ये आले होते. आमचं ठरलं होतं कुठे जायचं, ठरलं होतं बळवंतराव कुठेतरी जायचं. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे MIDC मध्ये कुठेतरी जायचं होतं. तिथे त्या हिंसाची काही पोरं होती आणि बळवंतरावचा इंटरव्ह्यू झाला, मग माझा इंटरव्ह्यू सुरू होता आणि कॅमेरामध्ये आलं नाही पाहिजे. आता ताईचा इंटरव्ह्यू